बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 3 महिने पूर्ण झालेत। हत्येच्या घटनेला 3 महिने उलटलेले असून अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे। या धक्कादायक घटनेमुळे अवघं राज्य हादरलंय। संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आणि याच दरम्यान काही दिवसांपूर्वी देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते। अत्यंत क्रूरतेने मारहाण करून देशमुख यांचा जीव घेण्यात आला आणि याचेच पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दिसून आले। अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी देशमुख हत्या प्रकरणामुळे आरोपांच्या फैरीत असलेल्या धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। विरोधकांनीही या मुद्द्यावरून आक्रमक होत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती। दरम्यान संतोष देशमुख यांचा क्रूरपणे त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी दिली जावी अशी मागणी जी ते देशमुखांच्या कुटुंबियांकडून करण्यात येते। त्यामुळे अखेर कुटुंबियांना न्याय कधी मिळणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। माझ्या वडिलांचा गुन्हा नेमका काय होता ज्यामुळे माझ्या वडिलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, असा सवाल संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखने विचारला। तर माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर देखील मला त्यांचा चेहरा पाहता आला नाही ही खंत वैभवीने बोलून दाखवली। तर जिल्ह्यातली घाण आम्हाला उचलून टाकायची नाही तर हे लोक रस्त्याने जाणाऱ्यालाही सोडणार नाहीत असं म्हणत वैभवी देशमुखने कराड गँगवर निशाणा साधला। माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये। आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे, त्यांना इतकं हाल करून मारले। मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता, पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत, त्यांना मेनकापडमध्ये आणलं होतं। त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली आणि माझ्याकडे त्यावेळेस सहनशीलता नसताना मी काही समजून न घेता खूप रडायला लागले, कारण की या माझ्या डोळ्यांना म्हणजे अश्रूंना बांधच नव्हता, ते वाहत होते म्हणून गावकऱ्यांनी ते मला दाखवलं नाहीये। पण या गोष्टीची खरंच मला आज खंत वाटते। त्या दिवशी जरी मी संयम दाखवला असताना तरी मला माझ्या वडिलांचा शेवटचा चेहरा बघायला भेटला असता। बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे, कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये आणि जर आज यांना शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण अरे रस्त्याने सुद्धा चलताना कोणाला जिवंत नाही सोडायचं, धक्का लागला तरी मर्डर होत लागतील या। आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या।